हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय सगळ्यांना? प्लीज चॅट बॉक्समध्ये लिहून सांगा मला. गुड मॉर्निंग. गुड पूजा, गुड मॉर्निंग. येस, एकदा थोडे लोक जॉईन होऊ द्या, देन विल स्टार्ट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. व्हेरी गुड मॉर्निंग. फक्त एवढं कन्फर्म करून द्या मला की सगळ्यांना पीपीटी दिसत आहे का? कोचिंग फॉर एमपीएससी एक्झामिनेशन पोस्ट असिस्टंट टाउन प्लॅनर ही पीपीटी दिसत आहे का? ही स्लाइड दिसत आहे का? प्लीज कन्फर्म दॅट मच. येस, गुड. विल वेट फॉर 2 minutes more. 7:05 ला आपण शार्प सुरू करू. गुड भक्ती. चलो, विल स्टार्ट. ठीक आहे, चलो. व्हेरी गुड मॉर्निंग. आज जो आपला इंट्रोडक्शन सेशन आहे ATP ला पोस्टला घेऊन जेवढेही पहिले प्रश्न होते तुमचे काल चॅट बॉक्सवर टेलिग्रामवर जे प्रश्न होते, मॅम कोण काय शिकवणार आहे, कधी कोणता चॅप्टर शिकवेल, फीस कसं राहणार, किती तास घेणार, काय होणार, तर आपण सगळ्यात अगोदर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देते मी, सो दॅट मला जेव्हा माझं सेशन मी स्टार्ट करेल तेव्हा मला ते कन्फ्युजन नको की आता काय होणार आहे मॅम, काय कसं. सो बेटर इज आपण पहिले क्लिअर करून घेऊ की काय काय घेऊ आपण, कोण कोण घेणार आहे, फॅकल्टी कोण आहे, त्याच्याबद्दल डिटेल मी सगळं सांगते तुम्हाला आणि कोणत्या प्रोसेसनी जाऊ आपण. सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट मधनं प्लॅनर मध्ये आपल्याला कसं ट्रान्सफर व्हायचं आहे, प्लॅनर मधनं लॉयर बनायचं नाहीये, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी पहिले क्लिअर करेल आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे, चलो. सो आजचा आपला सगळ्यात मोठा अजेंडा आहे की फर्स्ट आपल्याला सिलॅबस, फॅकल्टी कोण आहे, आपण कोणत्या प्रकारे जाऊ, म्हणजे MRTP पहिले घेऊ. म्हणजे कालपर्यंत जेवढेही तुम्ही माझे युट्यूब सेशन्स बघितले असाल तर मी सगळ्यांना MRTP याच गोष्टीवर का भर देते
ते सगळं डिटेल, म्हणजे कालचे मी तुम्हाला अपलोड केलेलं एक 2013चा पेपर, आय होप तो सगळ्यांनी बघितला असेल. तर मी तो टाकण्याचा सगळ्यात मोठा एम काय होता माझा, की प्रश्न कसे येतात, म्हणजे तुम्ही जर ते पूर्ण पॅटर्न बघितलं असेल तर तुम्हाला 40% प्रश्न हे कॉमन सेन्सवर होते, म्हणजे जीके प्लस अर्बन प्लॅनिंगचे सुद्धा हे कॉमन सेन्सवर प्रश्न होते, हे तुम्हाला कळलं असेल. हो, जी पास व्हायला मदत करायची आहे ते 60%च आहे, तेच आपल्याला एक्स्ट्रा ऍड ऑन करायचंय. ठीक आहे, सो ते कसं असतं त्याबद्दल आपण बोलू आणि मग कुठेतरी जाऊन आपण आपल्या सिलेबसला स्टार्ट करू. फक्त माझा एक फंडा असतो की पहिले 2 ते 3 दिवस मी डिरेक्टली सिलेबसवर जात नाही, बिकॉज तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्हाला त्या झोन मधनं काढून पहिले तुम्हाला प्लॅनिंगच्या झोन मध्ये आणावं लागतं. बघा कसं होतं, तुम्ही लॉज कधी वाचले नाहीयेत. जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ, जेव्हा पोस्ट आलेली तेव्हा जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ टाकलेला तेव्हापासून तर आतापर्यंत मला कमीत कमी 20 ते 25 लोकांनी विचारलं, मॅडम ते MRTP खूप डिफिकल्ट आहे, सेंटन्स वाचायला गेलं तर खूप त्रास जातोय. बघा, वी आर नॉट अ लॉयर. ठीक आहे, आपल्याला लॉयर बनायचं नाहीये. सो आपल्याला कसं वाचायचं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय की आपण प्रत्येक लाईन वाचणं गरजेचं नाहीये, ते लॉयर लोक वाचतात. आपल्याला काय गरजेचं आहे तर कोणत्या वेनी जायचं, म्हणजे त्या सेक्शन नंबर 3 मध्ये काय तरतूद देण्यात आली, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे मला जर रिजनल प्लॅन बनवायचा आहे तर त्या याच्यात कोणती कोणती प्रोसेस दिलेली आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तर प्रत्येक सेक्शन नंबर 3 मध्ये काय टाइम लिमिट आहे आणि ते काय करतात, एवढं इम्पॉर्टंट असतं. सो म्हणजे जो प्रश्न होता की लॉ कसा वाचायचा, तो आपण या सगळ्या सेशन्स मध्ये बघणार आहे की कसं वाचायचं. नाव सगळ्यांना फॅकल्टीज बद्दल होतं की कोण काय शिकवणार आहे. सो टेक्निकल जेवढाही तेवढा सिलेबस आहे तो मी स्वतः शिकवेल. आय एम PhD इन स्मार्ट सिटी मेकिंग पॉलिसीज मध्ये आणि MTech फ्रॉम टाउन अँड कंट्री प्लॅनिंग फ्रॉम COEP आणि BE सिव्हिल आहे. मी सध्या प्लॅनेटेक कन्सल्टंट म्हणून असोसिएट कन्सल्टंट म्हणून काम करते. याचा अर्थ काय होतो तर ऍक्च्युली आम्ही म्युन्सिपल काउन्सिल, म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी अर्बन प्लॅनिंगच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे जसं तुम्ही सिटी डेव्हलपमेंट प्लॅन हे नाव ऐकलं असेल की नाही ऐकलं मला नाही माहिती, CDP म्हणतात त्याला, CDP, CSP, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही वर्क करतो आणि आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जे टेंडरिंग प्रोसेस थ्रू निघतं त्याला आम्ही टेंडरिंग प्रोसेस करतो आणि त्याच्या थ्रू ऑलमोस्ट 20 to 25 म्युन्सिपल काउन्सिल आणि कॉर्पोरेशन मध्ये या सगळ्या फॅसिलिटीज साठी आम्ही वर्कआउट करतो. सो हे माझं बॅकग्राऊंड आहे आणि नॉन टेक्निकल सिलेबस ह्या शीतल वाळवेकर मॅम शिकवतील. शी इज BSc केमिस्ट्री, MA हिस्ट्री, MA सोशियोलॉजी आणि आता UPSC च्या ज्या बॅचेस आहेत दीपस्तंभमध्ये तिथे ते सगळे क्लासेस घेतात. दोन्ही फॅकल्टी आय अश्युअर यू की तुम्हाला तुमचा सिलेबस पूर्णतः कव्हर करतील, जेवढ्या कॅलिबरचे मी आहेत तेवढ्याच कॅलिबरच्या मॅम आहेत. आणि स्पेशली ज्या तुम्ही GS पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं असेल, म्हणजे जेव्हा मी खूप सारे पेपर अदर स्टेटचे सुद्धा पेपर्स मॅमशी शेअर केले तेव्हा मॅमनी एक कन्क्ल्युजन काढलं की तुम्हाला जे प्रश्न येतात जीके रिलेटेड ते रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंगच असतात. आणि दॅट इज व्हेरी गुड पॉइंट की जसं हाऊसिंगसाठी कोणत्या स्कीम झाल्या आहेत, अर्बन पॉवर्टीसाठी स्लम रिहॅबिलिटेशनचं काय झालेलं आहे सध्या, कोस्टल रेग्युलेशन झोनचं नवीन काय आलं आहे. सो जीके सुद्धा अर्बन प्लॅनिंगशी रिलेटेड आहे. तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की नॉन टेक्निकल जरी असलं तरी तुम्ही अर्बन प्लॅनिंग वाला पॉइंट सोडू शकत नाही. आणि याच्यात जो आहे एक तो आहे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन 2005, फक्त एक तो ऍड ऑन आहे. तर हा पूर्ण पोर्शन मॅम कव्हर करते. ठीक आहे, सो फॅकल्टी बद्दल आय होप एव्हरीवन इज क्लिअर की कोण काय करेल. येस, व्हेरी इम्पॉर्टंट, जे मी माझ्या
कोणत्या प्रोसेसनी जाते, की काय मी पहिले टॉपिक कव्हर करते, टेक्निकल सिलेबसमध्ये आपण काय करू. सो सगळ्यात अगोदर फर्स्ट 3 डेज तर तुम्हाला सिव्हिल आर्किटेक्चरच्या बॅकग्राऊंडमधून उचलून ठेवायला, अर्बन प्लॅनिंगच्या बॅकग्राऊंडला उचलून ठेवायला 3 दिवस मिनिमम, 2 ते 3 दिवस मिनिमम मला लागतात. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम होतो माहिती का, जे कॉमन सेन्सचे क्वेश्चन असतात ना, अनलेस अँड अंटिल तुम्ही प्लॅनर मध्ये कन्वर्ट होत नाही ते कळत नाही. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ मागच्या वेळेसच्या 2013च्या पेपरमध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज युटिलिटी किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अम्युनिटी. ऍक्च्युली जेव्हा सिव्हिल इंजिनियर बोलतं किंवा आर्किटेक्ट बोलतं तेव्हा अम्युनिटी आणि युटिलिटी हे वर्ड्स माहिती नसतात किंवा याच्यातला डिफरन्स माहिती नसतो. सो बेसिकली जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकतात आहे तर तेव्हा तुम्हाला फक्त कशातनं कशात ट्रान्सफर व्हायचंय ते बघायचंय. सो फर्स्ट 3 डेज डिरेक्टली सिलेबस न स्टार्ट करता, म्हणजे तुम्हाला फक्त या एका वर्ण दुसऱ्या याच्यात आणण्यासाठी फर्स्ट 3 डेज माझे जातात आणि मी ते ऍट एनी केस डिरेक्टली सिलेबस चालू करत नाही. हा 2 दिवस जेव्हा माझं हे इंट्रोडक्टरी आणि एक कॉमन टॉपिक जेव्हा संपेल देन आय विल मूव्ह टू MRTP ऍक्ट. आता सगळ्यांचं असतं की MRTP ऍक्ट शेवटी केला तरी चालतो. अनलेस अँड अंटिल तुम्हाला RP, DP आणि TP स्कीम, आता बघा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल सिलेबस, प्लॅनिंगचा सिलेबस आला की 3 मोठे पॉइंट आहे, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि टाउन प्लॅनिंग स्कीम. सो ऑलमोस्ट 15 मार्क हा सेक्शन कव्हर करतं, 15 ते 20 मार्क हा सेक्शन कव्हर करतं. सो जेवढी तुमची MRTP ला घेऊन प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला चांगलं होणार आहे. सो बेटर इज टू स्टार्ट विथ MRTP ऍक्ट, त्याच्यानंतर लँड ऍक्विजिशन, रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट आणि त्याच्यानंतर मी व्हॅल्युएशन स्टार्ट करू शकते किंवा ट्रान्सपोर्ट स्टार्ट करू शकतो आपण. ऍक्च्युली ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग ही खूप स्कोरिंग वाला पॉइंट आहे, कारण की प्लॅनर म्हणा किंवा सिव्हिल म्हणा किंवा आर्किटेक्ट म्हणा, तुम्हाला फॉर्म्युलाजची एवढी सवय झालेली असते की सगळं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग बद्दल तुम्हाला सगळं माहिती असतं आणि इंजिनिअरिंग बद्दल माहिती असल्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग बद्दलही माहिती असतं आणि जे हे प्लॅनिंगचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला खूप इझी वाटतात. फॉर एक्झाम्पल PCU काउंट किती असतो, सायकलचा किती असतो, याचा किती असतो, ग्रेड सेपरेटर्स कोणते असतात, म्हणजे कुठेही तुम्हाला फॉर्म्युलाज रिलेटेड प्रश्न नसतील. तुम्हाला काय असणार आहे, एव्हरीथिंग रिलेटेड टू प्लॅनिंग, एव्हरीथिंग रिलेटेड टू कन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कव्हर करायच्या. 3 गोष्टी आहेत, एक आहे URDPFI गाईडलाईन, एक आहे NBC ची रिपोर्ट म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोड आणि जनरल टॉपिक्स. सो URDPFI हो खूप मोठा आहे URDPFI, पण मी एक 2-3 दिवसात आपल्याच ऍपवर म्हणजे 4th पासनं URDPFIचं काय काय वाचायचं, म्हणजे ऍक्च्युली एक नॉव्हेल सारखं जर तुम्ही URDPFI ला वाचायला सुरुवात केला तरी तुम्ही एक नॉर्मल मधनं सिव्हिल मधनं प्लॅनिंग मध्ये कन्वर्ट होऊ शकाल. सो URDPFIचं एक 4 तारखेला मी फक्त इंडेक्स पेज आणि त्याच्यातलं काय वाचायचं एवढं मी अपलोड करेल. तर तुम्ही तेवढं वाचणं ऍटलीस्ट सुरू करा. ऑब्व्हियसली एकदा वरचं पोर्शन झालं की मी खाली म्हणजे इकडे येणारच आहे URDPFI आणि नॅशनल बिल्डिंग कोडला, तर तेव्हा आपण ते कव्हर करूच. पण जर तुम्हाला टाइम असेल तर फक्त URDPFI असं वाचत चला. आता नेक्स्ट पॉइंट आहे व्हॅल्युएशन, तो पण खूप खूप मोठा आहे आणि व्हॅल्युएशनला बघा MRTP ऍक्टला मला ऑलमोस्ट 15 ते 20 दिवस लागतात आणि व्हॅल्युएशनला मला 8 दिवस लागतात. सो हेच 1-2 मोठे टॉपिक आहे जे आपल्याला कव्हर करायचे आहेत की ज्यांनी म्हणजे तुमचं स्कोरिंग होईल. व्हॅल्युएशन वर सुद्धा 15 मार्क असतात, RPDP TP स्कीम वर 15 मार्क असतात, लँड ऍक्विजिशन वर 2-3 मार्क असतात, इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीवर असतात, मग जनरल टॉपिक्स वर आणि ट्रान्सपोर्टेशनवर. सो जर तुम्ही GS जसं आपण बघितलं की 42 क्वेश्चन्स म्हणजे लास्ट टाइमचा जो कट ऑफ आहे तो 82 ओपन साठी, म्हणजे 41 क्वेश्चन्स ऑलमोस्ट तुमचे बरोबर पाहिजे. तर तुम्हाला आता कळलं असेल की इफ यू गो फॉर द ट्रान्सपोर्ट, MRTP ऍक्ट, व्हॅल्युएशन आणि GK,
तर ऑलमोस्ट तुम्ही हे कव्हर करू शकता. ठीक आहे, पण येस, जेवढं हे इझी आहे तेवढंच या दुसऱ्या गोष्टी, इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी, आता सध्याच्या सिलेबसमध्ये हे ऍक्च्युली स्पेशल टाउनशिप पॉलिसी असेल, पण आता स्पेशल टाउनशिप पॉलिसी निघून इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी नाव बदललं आहे आणि काही काही तरतूद बदललेल्या आहेत. सो नॉट सो बिग डील. तर याच्यात या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि याला ऑलमोस्ट 2.5 ते 2.25 महिने लागतील एवढा सिलेबस आणि प्लस जीके कव्हर करायला. सो बेसिकली टॉपिक कसा कव्हर होणार आहे हे आय गेस एव्हरी वन इज क्लिअर अबाउट इट. ठीक आहे. सो खूप सारे प्रश्न होते, मॅम कसं करणार, काय करणार, डेली 1 तासात होणार आहे का. बघा, मी ऑलमोस्ट सगळ्यांना हे सांगितलंय फोनवर की देर आर द मेनी पीपल हु आर म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदर सुद्धा ते अभ्यास करत होते आणि माझ्याकडे बॅचेस सुरू होत्या. तर पूर्णतः 2 महिन्यात ती बॅच प्रॉपर संपलेली आहे, फ्रॉम फर्स्ट पॉइंट टू द लास्ट पॉइंट. सो आपण तरी 2.5 ते 3 महिने जीएस वगैरे कन्सिडर करून डेली 1 hour दिलं, इट इज मच मोर इनफ. ठीक आहे. तुम्हाला काय काय मिळणार आहे, जे मी ऑनलाईन सेशन्स घेतात ते तर होणारच आहे, प्लस तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स मिळतील क्लासच्या ऍपवरच, म्हणजे या एज्युफेसच्या ऍपवरच. आता रेकॉर्डेड सेशन तुम्ही आता तरी आम्ही 2 times वॉचचं टाइम लिमिट दिलंय, पण सपोज कुठे नोटिफिकेशन यायला एखादा महिन्यात वेळ लागला तर ऑन अ डिमांड म्हणजे स्टुडंटच्या रिक्वेस्टवर मी +1 किंवा +2 करेल. ऑब्व्हियसली आय नो की तुम्ही या सगळ्या गोष्टीशी नवीन आहात, तर तुम्हाला यायला वेळ लागेल. पण सेकंडली मी तुम्हाला एवढं सुद्धा अश्युरिटी देते की फॉर शुअर तुम्हाला याची गरज पडणार नाही. जेव्हा आता मागच्या स्टुडंटला सुद्धा विचारा की तुम्हाला ते लर्न होऊन जातं. सेक्शन 3 मध्ये एस्टॅब्लिश करतात, मग कॉन्स्टिट्यूशन म्हणजे बोर्ड बनवतात, मग असं होतं, मग तसं होतं. सो या गोष्टीचं तुम्हाला गरज पडणार नाही हे मी तरी अश्युरिटी देते. पण येस, जर ही म्हणजे वाढली तर मी हे वाढवेल आणि प्रोव्हाइडेड दॅट स्टुडंटच्या रिक्वेस्टवर, की कारण एकाने म्हटलं तर मी नाही वाढवणार. जर खूप साऱ्या लोकांचं आलं की नाही मॅडम नाहीच समजत आहे, मला अजून एकदा तरी रेकॉर्डेड सेशन बघू द्या आम्हाला, जसं टाउन प्लॅनिंग स्कीम ही टॉपिकच थोडं डिफिकल्ट आहे. आरपी आणि डीपी मध्ये काहीच नाहीये, खूप इझी आहे, यू कॅन इझिली अंडरस्टँड. बट फॉर टाउन प्लॅनिंग स्कीम यू रिक्वायर्ड 1 more टाइम. सो इथे मी कुठेतरी कन्सिडर करेल. अँड आय नो, कारण की मी जर तुम्ही म्हणाल तर ऑलमोस्ट सगळ्या सिव्हिल इंजिनियर्सला, म्हणजे जेव्हा केव्हा मी 18 मध्ये शिकवलं, त्याच्या अगोदर शिकवलं, नागपूरमध्ये शिकवलं, अमरावतीला शिकवलं, 90% लोक हे बेसिक सिव्हिल आणि बेसिक आर्किटेक्ट होते. सो यांना अर्बन प्लॅनिंग मध्ये आणायला फक्त 4 दिवस लागतात, नंतर तुम्ही ऍज गुड ऍज प्लॅनर व्हाल. मग त्यांना जास्त प्रेफरन्स देण्यात येतं का? नाही, असं काहीच नसतं. अभ्यास ज्याने केला त्याला प्रेफरन्स देण्यात येतं. आणि ही जर तुम्ही पेपर बघाल किंवा काहीही बघता, तुम्हाला कळते की इट इज क्वाईट इझी. सो म्हणून म्हणते तुम्हाला की याच्यावर थोडंसं भर द्या. आता बघा, याच्यात तुम्ही काय, मला काल एक प्रश्न होता की मॅम मला नोट्स बनवायची आहे, तुम्ही शिकवता. तुम्ही जर मी शिकवता नोट्स बनवलं तर तुम्हाला इफेक्टिव्हली लेक्चर बघता येणार नाही. मी तुम्हाला अश्युरिटी देते की तुम्ही पूर्ण लेक्चर भर लक्ष द्या, मग तुम्ही एमआरटीपी वाचा, तुम्हाला 2 मिनिटात एमआरटीपी कळेल. मी अश्युरिटी देते, तर प्लीज एटलीस्ट ट्रस्ट ठेवून पहिल्या आरपीला तरी माझ्यावर भरोसा ठेवा आणि स्टार्ट करून बघा. नोट्स बनवू नका साइड बाय साइड. तुम्ही विसरून जाल की मॅडमनी लास्ट पॉइंट मध्ये काय सांगितलेलं. ही माझी रिक्वेस्ट आहे, रेस्ट तुमच्यावर. ठीक आहे. सो लाईव्ह सेशन्स असतील, रेकॉर्डेड सेशन असेल, रीडिंग मटेरियल हार्ड कॉपी मध्ये सगळ्या जॉईन झालेल्यांना मिळेल. फक्त याला स्टार काय मार्क आहे, फक्त एकदा सिलेबस बाहेर निघू द्या आणि त्याच्या एका 10 ते 15 दिवसात तुमच्या हातात हार्ड कॉपी असेल. याचं एक सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट रिझन आहे की कसं होतं, सपोज एखादा पॉइंटही ऍड झाला. आता बघा, 2013ला ना लँड ॲक्विजिशन बिल होतं. ठीक आहे.
कारण की ते बिल म्हणजे काय होतं माहिती का, की जर ते दोन्ही हाऊसेसमध्ये पास झालं नाही तर ते अजूनही बिल असतं, त्याला ऍक्ट नाही म्हणत. ठीक आहे. सो 2013च्या जेव्हा एक्झामला होतं तर 11चं बिल होतं लँड ऍक्विजिशन. ठीक आहे. पण काय झालं, 18च्या पेपरमध्ये सुद्धा बिलच आलं. हा, पण प्रश्न ऍक्टवर होते. सो प्रॉब्लेम जातो, कारण की मला काय आहे, मला बिल पण द्यायचंय, मला ऍक्ट पण द्यायचंय. तुम्ही म्हणाल मॅडम सिलेबसमध्ये तर बिल आहे, पण मी म्हणेल की नाही, 18 मध्ये आलोय आपण, 2013चा ऍक्ट आहे तर तुम्हाला ऍक्टच येणार आहे. पण नाही, ऑब्व्हियसली ही सगळ्यांची मेंटॅलिटी असते, जे सिलेबसमध्ये आहे ते द्या, ते तर देणारच आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा द्यावं लागतं. का? कारण की मला माहितीये याच्यावर प्रश्न येतील, कारण ते ते जीके सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला. ठीक आहे. सो लेटेस्टली एकदा सिलेबस येऊ द्या आणि 10 म्हणजे त्याच्यापासून प्रिंटिंगला एक ऑलमोस्ट 10 दिवस लागतील आणि 10 दिवसाच्या आत, 10 ते 15 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या हातात हार्ड कॉपी असेल. नेक्स्ट आहे असेसमेंट टेस्ट. ऍक्च्युली दिस इज असेसमेंट टेस्ट. माझा फंडा काय असतो की प्रत्येक जसं तुमचं आरपी डीपी, आरपी वर तर फक्त एक्झॅक्टली क्वेश्चन्स नसतात, तर आरपी आणि डीपी झालं तर तुम्हाला ऍपवर एक असेसमेंट टेस्ट येईल 10 प्रश्नांची. त्याच्यात तुम्हाला त्या 10 प्रश्नाची उत्तरं द्यावे लागेल, तेव्हा मला कळेल की येस, सगळ्यांना समजलंय. सपोज 80% लोकांचं, 60% लोकांचं कुठेतरी बरोबर आन्सर्स आहेत, तर येस, कुठे ना कुठे समजले. याला म्हणतात असेसमेंट टेस्ट. तर आपण जे याच्यात इन्क्लूड करत आहे, तर प्रत्येक याच्यात तुम्हाला असेसमेंट टेस्ट मिळते. तुम्ही कोणतेही लाईव्ह सेशन मध्ये विचारा, नंतर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला सॉल्विंग सेशन्स ऑन अ चॅट आय विल डू दॅट. काही मटेरियल्स आहेत जे आता मॅडम जर तुम्ही हार्ड कॉपी नाही दिली तर आम्ही कशातनं वाचायचं. सो देर इज फ्री डाउनलोडेबल मटेरियल जे मी ऍपवर अपलोड करेल. इवन मी युट्यूबवर सुद्धा माझ्या लिंकच्या, माझ्या युट्यूबच्या याच्या खाली अपलोड केलेलं आहे की काय काय कसे कसे प्रश्न आहेत, MRTP ऍक्ट कुठून डाउनलोड करायचा, काय कुठून डाउनलोड करायचा, तर हे सगळं तुम्हाला मिळेल. सेमिनार बाय एक्सपिरियन्स टाउन प्लॅनर. देर आर द म्हणजे जसं एकदा तुमचं आरपीडीपी, टीपी स्कीम आणि व्हॅल्युएशन संपलं, पूर्ण सेशन मध्ये 1 किंवा 2 वी विल टेक, म्हणजे जे सध्या एटीपी आहेत, एडीटीपी आहेत, माझे जे एक्स स्टुडंट्स आहेत जे आता एटीपी झालेले आहेत 18च्या बॅचनी, तर त्यांचं आपण एक सेमिनार घेऊ आफ्टर दी. पण तुम्हाला सुद्धा ते समजलं पाहिजे. सो तुम्हाला सुद्धा MRTP बद्दल माहिती पाहिजे, तर त्यांनी बोललेलं काही कळेल. त्यांनी सांगितलं की तुम्ही 49ची परचेस नोटीस वाचा आणि हे करा ते करा. आज तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, सो आजपासनं तो सेमिनार घेऊन मला काही युजफुल नाहीये. सो मी जेव्हा तुम्ही सुद्धा तेवढे कॉन्फिडंट असाल की तुम्हाला सुद्धा MRTP आणि हे माहितीये, तेव्हा मी 1-2 सेमिनार घेईन. सो अशा या पूर्ण पॅटर्न मध्ये आपण हे करतोय. दर इज लॉन्चिंग ऑफर, कारण की माझं हे फर्स्ट टाइम मी स्वतःची अकॅडमी सुरू केली आहे. जर तुम्ही, येस, खूप लोकांना हा सुद्धा कन्फ्युजन होता काल की मॅम कसं, फीसचं कसं आहे. सो बघा, 15,000 फीज आहे. जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये भरायची आहे तर तुम्ही 7,500-7,500च्या इन्स्टॉलमेंटनी भरू शकता. पण तेच तुम्हाला उद्यापर्यंत एका याच्यात भरायची आहे तर तुम्ही 14,000 भरू शकता. दिस इज आर फीस फंडा. ठीक आहे. सो मला वाटतं आता आपण स्टार्ट करायला काही हरकत नाहीये. आपल्याला अर्बन प्लॅनिंग मध्ये कन्वर्ट व्हायला काही हरकत नाही. फक्त मला 2 मिनिटं चॅट बॉक्स मध्ये बघू द्या की इज देअर एनी क्वेश्चन्स रिलेटेड टू. लॅपटॉपवर लेक्चर्स नाही दिसत, सॉरी. ऍडव्हर्टाइजमेंट कधी येण्याची पॉसिबिलिटी आहे? पॉसिबिलिटी नोव्हेंबर एंड मध्ये आहे, पण तेच मी काही सांगू शकत नाही. त्यांच्याकडे ऑलरेडी MPSC वाल्यांकडे खूप बॅकलॉग आहे, मे बी ते खूप लवकर काढतील, पण पॉसिबिलिटी नोव्हेंबर एंडची आहे. अगेन इट इज अ पॉसिबिलिटी. याच्यात विनायक कोण आहे? विनय. याच्यात इंटरव्ह्यू गायडन्स इन्क्लुडेड नाहीये. नोट्ससाठी सांगा, सांगितले. ऑनलाईन लेक्चर आहे ना.
कुठे गेलं? येस, दुसऱ्या स्टेटचे क्वेश्चन्सही मिळणार. फक्त इतकं आहे की मी ते कन्वर्ट करून महाराष्ट्रासाठी, म्हणजे जे आता बघा फॉर एक्झाम्पल गुजरात आणि ऑलमोस्ट आपलं जे आहे ते सेम आहेत ऍक्ट नुसार. फक्त काही काही चेंजेस आहेत. आता टाउन प्लॅनिंग स्कीम ही लँड पुलिंग टेक्निक्स आहेत, आपली ही लँड रिकन्स्टिट्यूशन टेक्निक आहे. व्हॉट एव्हर, मी म्हणजे आता खूप बोलून काही फायदा नाहीये. सो जे काही आहे ते आपण घेऊ आणि त्याला मी महाराष्ट्राच्या याच्यात कन्वर्ट करून तुम्हाला देईल फॉर शुअर. ठीक आहे. रोज सकाळी 7 ते 8च असेल. इव्हन जीकेचे लेक्चर सुद्धा दिवाळी झाल्या झाल्या जीकेचे लेक्चर्स चालू होतील तुमचे आणि तिथून एक 10 दिवस जीकेचे लेक्चर असेल आणि टायमिंग विल बी सेम 7 to 8. तेव्हा हा लेक्चर्स होणार नाही. लास्ट इयर तुमचे किती स्टुडंट सिलेक्ट झाले मॅडम? आता शिव मी तुम्हाला म्हणजे याचं उत्तर कसं देऊ, बिकॉज माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट नव्हतं. जे काही मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये होते तिथे मी शिकवलेलं. सो नाव यू कॅन गेस इट की किती सिलेक्ट झाल्या. आय गेस एव्हरीवन इज क्लिअर की आता काय होणार आहे. नाव वी विल हार्ड कॉपी. आम्हाला घरी पोस्टनी येईल का? हो, तुम्हाला घरी पोस्टनी येईल. जीकेचं अप्रॉक्सिमेट वेटेज हे 50 मार्क, म्हणजे 25 प्रश्न असतात त्याच्यावर अप्रॉक्सिमेट. सो जीके म्हणजे तेच सांगते तुम्हाला, जीके जेवढं तुम्ही दुसऱ्या एमपीएससी साठी प्रिपेअर करतात तसं जीके नसतं. मी कालच 2013चा एकदा युट्यूब व्हिडिओ टाकलेला आहे की जीके कशा प्रकारचे येतात. सो जीकेचं वेटेज खूप आहे. 18च्या पेपर मधले काही प्रश्न सांगते की डोळ्यांच्या डॉक्टरला काय म्हणतात, किंवा रिव्हरवाला तर 13वर होतं. तर सो देर इज अशा काही प्रश्न जे नॉर्मल जीके आहे. लॅपटॉप व्यू साठी काय करावं लागेल? नो, देर इज काहीच करावं लागेल आणि होणार नाही ते लॅपटॉप व्यू. UDCPR पण रेफर केलं पाहिजे का? मी तुम्हाला नोट्समध्ये NBC रूल्स देईल आणि UDCPR देईल. UDCPR ऍक्च्युली सगळ्या महाराष्ट्रात लागू झाला आहे म्हणून मला वाटतं वाचायला पाहिजे आणि फॉर शुअर तुमच्या सिलेबसमध्ये ते नसणार आहे. पण मी माझ्या नोट्समध्ये इन्क्लूड करेल कारण की ऍज अ प्लॅनर मला वाटतं ते रेफर करायला पाहिजे. क्लास इज सफिशियंट बट 1 तास क्लास विथ 1 तास एक्स्ट्रा अभ्यास, दिस मच इज सफिशियंट. कारण की मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलंच नाही तर सुधीर काहीच नाही होणार है ना. सो क्लास इज इम्पॉर्टंट, क्लास इज इनफ, बट त्याच्यासोबत 1 तास अगेन तुम्हाला स्वतःची क्लास घ्यावी लागेल. तेवढं इज इनफ. म्हणजे ते आय कॅन अंडरस्टँड. म्हाडा आहेत, मेन्स आहेत, त्या सुद्धा म्हणजे ज्यांनी प्री क्रॅक केलेली आहे ऑब्व्हियसली तुम्ही मेन सोडू नका. पण इफ पॉसिबल जर तुमच्याकडे 2 तास असेल तर गिव्ह धिस टू एक्झाम, बिकॉज इझिली आहे. सिव्हिल आर्किटेक्चर वाल्यांना खूप मोठी संधी आहे. सो होतं. ठीक आहे. आय होप आता तरी सगळ्यांचे प्रश्न क्लिअर आहे आणि आय कॅन मूव्ह फॉरवर्ड. ठीक आहे. चलो, आपल्याला प्लॅनर बनायचं आहे आणि वी नीड टू मूव्ह. चलो, मला फक्त सांगा आता परत तुम्हाला स्क्रीन दिसते ना? ठीक आहे. सो व्हॉट इज अर्बन प्लॅनिंग? आतापर्यंत आपण एक नॉर्मल सिव्हिल इंजिनियर होतो आणि आर्किटेक्ट होतो. आता आपल्याला अर्बन प्लॅनिंग कडे जायचंय. म्हणजे काय की फ्युचरमध्ये आपली कम्युनिटी, एक बघा मी एक पुढच्या स्टेपमध्ये सांगणारच आहे. 1 मिनिट पहिले ते आपण घेऊन घेऊ की व्हॉट इज आर्किटेक्ट आणि सिव्हिल आणि अर्बन डिझाईन आणि अर्बन प्लॅनिंग या तिन्ही गोष्टीचं डिफरन्स काय आहे. आर्किटेक्चर आणि सिव्हिल म्हणजे आपण काय करतोय का इंडिव्हिज्युअल बिल्डिंग किंवा ग्रुप ऑफ स्ट्रक्चर्स किंवा अशा गोष्टींशी जे डील करतात त्यांना सिव्हिल आणि आर्किटेक्ट म्हणतात. ठीक आहे. अर्बन डिझाईन म्हणजे काय आहे की बिल्डिंग, म्हणजे खूप लोकांचा इव्हन काल सुद्धा मेसेज होतं की मॅडम अर्बन डिझायनर आहो मी, मला हे जमतं का? हे अजून त्या ऍड मध्ये काय आहे ते लिहून आलेलं नाही. सो आय एम डाऊटफुल अबाउट द अर्बन डिझायनर. ठीक आहे. जर कोणी असेल तर पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा तुमच्यामधनं, अर्बन डिझायनर कोणी असेल तर. ठीक आहे. सो बिल्डिंग आणि
काय म्हणतात स्पेस बिटवीन द बिल्डिंग ते कसं डिझाईन करायचं इज अर्बन डिझायनर. अँड व्हॉट इज अर्बन प्लॅनर? हे होल होल नेबरहुड, ऍक्च्युली हे नवीन वर्ड झालं म्हणून म्हणते तुम्हाला की थोडस तुम्हाला म्हणजे आर्किटेक्टसाठी इट इज व्हेरी कॉमन वर्ड, पण जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात की मॅम नेबरहुड काय असतं, सो अशा गोष्टींना फॅमिलियर होण्यासाठीच आपण हा फर्स्ट 2 लेक्चर्स कंडक्ट करतो की नाही तुम्हाला एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी कळत नाही आणि याच्यावर खूप प्रश्न येतात. सो नेबरहुड लेवलवर जे काही आपल्याला डिझायनिंग करायचं आहे, होल सिटीचं डिझाईन करायचं आहे, होल डिस्ट्रिक्टचं डिझाईन करायचं आहे, पॉलिसीज बनवायच्या आहेत, सगळं म्हणजे तुम्हाला युटिलिटी आणि अम्युनिटीज चांगल्याने मिळायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीच्या डिसाईड करतात त्याला म्हणतात अर्बन प्लॅनर. आणि दिस इज लॉंग टर्म, म्हणजे ते म्हणजे आपण बघू की आरपी किती वर्षासाठी बनतं, डीपी किती वर्षासाठी बनतं, अॅन्युअल प्लॅन्स कसे असतात. सो लॉंग टर्म प्लॅनिंग जे असतं दॅट इज व्हॉट वी डू इन द अर्बन प्लॅनिंग. ठीक आहे, विल गो बॅक. तो सगळ्यात अगोदर प्लॅनिंग म्हणजे काय, तर फ्युचरमध्ये काय होणार आहे. बघा पहिले काय होतं, पहिले इतकं प्रॉब्लेम नव्हता जात प्लॅनिंगला घेऊन, पण आता एकदमच इंडस्ट्रियलायझेशनमुळे किंवा म्हणजे कोणत्याही जर तुम्ही आता बघाल की पुण्याला तुम्ही आई बाबांकडनं ऐकलं असेल की अरे बाबा 10 वर्षा अगोदर इथे पूर्ण जंगल होतं आणि आता बघ काय काय झालंय. सो व्हॉट इज दॅट, दिस इज अर्बन प्लॅनिंग. म्हणजे काय, लोक मायग्रेट झाले म्हणा किंवा लोक वाढले, कोणत्याही अपॉर्च्युनिटी झाल्या. पुण्यात ऑलमोस्ट हाफ ऑफ द विदर्भ मराठा इज लिव्हिंग इन दी पुणे मुंबई याच्यात. वाय? ड्यू टू द अपॉर्च्युनिटीज, मायग्रेशन खूप झाले. सो या सगळ्या एका एका स्मॉल गोष्टीमुळे किती चेंज होतं, किती व्हास्ट चेंज होतं हे कळायला लागलं. बघा आता सपोज पुणे, ऍक्च्युली मी पुण्यावरून आहे आणि एज्युकेशन सुद्धा पुण्यात झालेलं आहे, म्हणजे बेसिकली पुण्यापासून नाहीये पण राहते सध्या पुण्याला. सो मला थोड्याफार एरिया रिलेटेड गोष्टी ह्या पुण्याला घेऊन जास्त माहिती आहेत. सो मे बी एक्झाम्पल्स जेव्हा येतात तेव्हा पुणे रिलेटेड येतात. सो पुण्याला एज्युकेशन हब म्हणण्यात आलेलं आहे. सो या एज्युकेशन हबमुळे केवढ्या प्रकार म्हणजे केवढे स्टुडंट्स मायग्रेशन झालं फ्रॉम इन मायग्रेशन म्हणजे काय, लोक इथे राहायला आले. ठीक आहे, याच्यामुळे हे वाढायला लागलं सिटी. सो इन फ्युचर काय काय होणार आहे, कोणत्या गोष्टीमुळे काय इफेक्ट होणार आहे, ते त्या गोष्टीचं प्लॅनिंग इज अर्बन प्लॅनिंग. फॉर एक्झाम्पल छोटा गाव घेतलं आणि तुम्हाला माहितीये तिथे एक इंडस्ट्री येणार आहे, सो ते गाव फटाफट डेव्हलप व्हायला लागतं. सो या सगळ्या गोष्टीचं पहिलेपासनं नियोजन करून ठेवणं इज अर्बन प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग. ठीक आहे, आता जेव्हा केव्हा तुम्ही अर्बन प्लॅनिंग करताय, वी नीड टू थिंक अबाउट पीपल, प्लेस अँड देन वी नीड टू प्लॅन. बघा आता पीपल, लोकांना लक्षात ठेवायचं आहे, याला अर्बन प्लॅनिंग मध्ये सोशल सर्वे म्हणतात. आता बघा आपण एक्झाम्पल बघू, व्हॉट इज सोशल सर्वे. सपोज खूप काय म्हणतात त्याला, एजेड लोक आहेत किंवा असा एरिया आहेत की जिथे 80 वाले 70s वाले लोक खूप राहतात. सो सोशल सर्वे काय होणार आहे की तिथे फुटपाथ म्हणा किंवा त्यांना बसण्याचं प्लेसेस किंवा असे गार्डन्स आपल्याला ऍज अ प्लॅनर म्हणून प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल की असं आहे की जिथे कॉलेजेस खूप आहेत, सो त्यांच्याशी रिलेटेड ज्या ज्या फॅसिलिटीज लागतात, अफोर्डेबल फूड, अशा गोष्टी त्या याच्यात आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल. सो दिस इज व्हॉट द पीपल रिलेटेड थिंग, हे आपण सोशल सर्वे मध्ये घेतो. प्लेसेस फॉर म्हणजे मी परत तेच सांगते की जी गोष्ट कुठे आहे. फॉर एक्झाम्पल आता पुणे हे एज्युकेशन हबही झालं, IIT हबही झालं, आणि हे ओव्हर सॅच्युरेटेड न व्हावं म्हणून ऑटोमोबाईल हब हे थोडं दूर म्हणजे कुठे ठेवण्यात आले, चाकणला. सो प्लेसेस, अकॉर्डिंग टू द प्लेसेस सुद्धा आपल्याला डिझाईन करायचं असतं, आपल्याला विचार करायचं असतं कम्युनिटीजला घेऊन, फॉर प्लॅन फॉर द बेटर कम्युनिटीज. ठीक आहे, हे बघा
थोडंसं तुम्हाला वेगळं टॉपिक वाटत असेल, 1-2 दिवस जाऊ द्या, यू विल बी व्हेरी व्हेरी मच फॅमिलियर विथ दिस थिंग्स. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला तेच सांगितलं की काय नीड भासते का का पहिले तर एवढं काही नव्हतं, प्लॅनर्सला काही भावही नव्हता आणि काही नव्हतं. का? कारण की पहिले काय होतं, सोर्स ऑफ इन्कम ही लँड होती आपली, ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन होतं. कसंही वाढलं तर खूप जमीन होती आपल्याकडे, म्हणजे काही टेन्शनच नव्हतं. पण जसं इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि सगळ्या अर्बनायझेशन रॅपिड डेन्सली पॉप्युलेटेड, जर तुम्ही मुंबईला बघाल तर एकदम डेन्सली पॉप्युलेटेड झाली आहे ती सध्या, ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड, ऑक्युपेशन रिलेटेड, मायग्रेशन वाढायला लागले. सो याच्यासाठी प्लॅनिंगची डिमांड वाढायला लागली. सो दिस इज द नीड ऑफ प्लॅनिंग. आता आपण टाइप्स ऑफ प्लॅन्स बघू की कोणत्या कोणत्या टाइप्सचे प्लॅन्स असतात. तर फॉर एक्झाम्पल जे आपण बघणार आहोत आरपी आणि डीपी, जे आपण एमआरटीपी मध्ये बघू. तर रिजनल प्लॅन म्हणजे काय, पॉलिसी लेवलचे प्लॅन असतात. हे सगळं URDPFI मध्ये गिवन आहे. मी तेच म्हणते की मी तुम्हाला सजेस्ट करेल की काय वाचायचं आहे. हे सुद्धा सिलेबस मध्ये आहे. तुम्हाला हा एक्सपेक्टेड जीके मध्ये प्रश्न येऊ शकतो की कसं लाईनीने आहे, अकॉर्डिंग म्हणजे स्केल कशी आहे, सगळ्यात मोठा प्लॅन कोणता असतो. सो हे मी फक्त टाइमपास नाही करत आहे, हे मी तुम्हाला परत सांगते की हा कशा लेवल्स असतात आणि कसे हे लागतात. सो रिजनल प्लॅन हा सगळ्यात मोठा प्लॅन असतो, त्याच्यात डेव्हलपमेंट प्लॅन बनलेला असतो. विलेज लेवलवर विलेज प्लॅन असतात. काही इको सेन्सिटिव्ह झोन असतं. फॉर एक्झाम्पल माथेरानचा डेव्हलपमेंट प्लॅन वेगळा बनवण्यात आला आहे. का? कारण की याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणतात. महाबळेश्वर त्याचं सुद्धा वेगळं करण्यात आलंय. व्हाय? बिकॉज दिस इज द इको सेन्सिटिव्ह प्लॅन. त्याच्यात डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आपण टाउन प्लॅनिंग स्कीम्स बघू, एरिया डेव्हलपमेंट प्लॅन्स बघू, म्हणजे नेबरहुड लेवलला. म्हणजे काय, आता बघा टाउनशिप तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर जसं आता बघितलंय नांदेड सिटी, मगरपट्टा सिटी, दिस इज द टाउनशिप्स. ठीक आहे. सेक्टरल प्लॅन म्हणजे काय, एखादा एरिया, कोथरूड एरिया पूर्ण डेव्हलप केला, शिवाजीनगर एरिया पूर्ण डेव्हलप केला, किंवा शिवाजीनगरचं एक पार्ट डेव्हलप केला, दॅट इज सेक्टरल. आणि पूर्ण शिवाजीनगर डेव्हलप करणं इज एरिया डेव्हलपमेंट, नेबरहुड लेवल प्लॅनिंग म्हणतात. ठीक आहे. आपण हे पूर्ण परत URDPFI गाईडलाईन्स मध्ये बघणार आहोत. इथे मी फक्त तुम्हाला एक स्केल देते की आपल्याला काय विचार करायचा आहे. रिजनल लेवलवर इतकं मोठं आहे, मग डीपी लेवलवर गावावर आलो आपण, विलेज लेवलवर एन्व्हायरमेंटल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, या फक्त मी तुम्हाला म्हणजे पुढच्या याच्यात मी एकेकाला घेऊन एक्सप्लेन करेल की काय आहे. पण आता मी तुम्हाला फक्त काय एक ओव्हरलुक देते की व्हॉट विल बी आर, म्हणजे कुठून कुठे जायचंय आपल्याला. रिजनल प्लॅन कशाला म्हणतात, म्हणजे कशाला म्हणतात हे तर मी फुल डीपली एक्सप्लेन करेल. पण आता मी फक्त सांगितलं तुम्हाला एक मोठा रिजनल प्लॅन असतो, म्हणजे सबसेटच्या फॉर्म मध्ये रिजनल प्लॅन असतो, डेव्हलपमेंट प्लॅन असतो, टाउन प्लॅनिंग स्कीम्स असतं. हा त्यांची हेरार्की झाली. ठीक आहे. आता जर यांच्या हेरार्की बद्दल बोलाल तुम्ही तर एरिया डेव्हलपमेंट मध्ये सेक्टरल प्लॅन असेल. सो दीज आर दी क्रायटेरिया, दीज आर दी टाइप्स ऑफ प्लॅन. आणि हे स्केलनी, ऑब्विसली हायेस्ट टू लोएस्ट अशी मी स्केल लावलेली आहे. सो दिस इज द टाइप्स ऑफ प्लॅन. फक्त आज आपण कंपोनंट्स बघू आणि तुमचे मी प्रश्न पहिले घेईल आणि मग उद्या आपण परत लागू. ठीक आहे. आता बघा कंपोनंट्स काय असतं, म्हणजे कोणत्याही प्लॅनला आपण कसं करणार आहे, कसं वी विल डील विथ इट. तर सगळ्यात मोठा प्लॅन, सगळ्यात मोठं जे आहे ते आहे लँड यूज प्लॅन. ठीक आहे. आता हे सगळ्यांना एवढं इझिली कळत नाही. दॅट इज लँड यूज प्लॅन म्हणजे काय, लँड यूज प्लॅन म्हणजे जमिनीचा वापर काय आहे त्याचं प्लॅन. सिंपल आहे वर्डिंग नुसार. म्हणजे बघा मी जिथे बसलेली आहे त्याचं यूज काय आहे, रेसिडेन्शियल. सो डीपी मध्ये हा काय मार्क होईल, रेसिडेन्शियल. सपोज तुम्ही एका शॉप मध्ये उभा आहात, लँड यूज, त्याचं काय यूज आहे, कमर्शियल, दॅट विल बी मार्क इन अ कमर्शियल. इंडस्ट्रियल असेल तर इंडस्ट्रियल. आपण बघू लँड यूजचे टाइप्स कोणते कोणते आहेत आणि ते कसं हे करतात ते आपण इन डिटेल बघू. सो व्हॉट इज लँड यूज प्लॅन हे बघणार आहे आपण. बघा मी तुम्हाला MRTP सुरू करण्या अगोदर आपण एक दिवस डीपी आणि आरपी बघू. म्हणजे काय, ओरिजिनली दिसायला कसं दिसतं डीपी.
ओरिजिनली दिसायला ELU कसं दिसतं, ओरिजिनली दिसायला PLU कसं दिसतं, हे आपण याच्यात बघणार आहे बिफोर स्टार्टिंग टू द थिंग. कारण की काय होतं, म्हणजे जेवढं मी जेव्हापासनं तो फर्स्ट व्हिडिओ टाकला आणि तेव्हापासनं आतापर्यंत मला 6 लोकांनी हा प्रश्न विचारला. म्हणजे आय अप्रिशिएट की त्या लोकांनी वाचणं सुरू केलं. मॅडम, हे आरपी आणि डीपीचं सगळं काही सारखं वाटत आहे, मग यांच्यात फरक काय? बेसिक क्वेश्चन आहे त्यांचा आणि इट इज व्हेरी गुड क्वेश्चन. जर तुम्ही लॉ डायरेक्टली वाचाल तर कंटेंट ऑफ आरपी आणि कंटेंट ऑफ डीपी बदललंच नाही, ते सारखंच आहे. मग त्याच्यात फरक काय आहे? तर ते त्याच्यासाठी स्टार्ट करण्या अगोदर डीपी कसा दिसतो, आरपी कसा दिसतो, टाउन प्लॅनिंग स्कीम कशा दिसतात हे बघणं खूप गरजेचं आहे. देन वी विल स्टार्ट. ठीक आहे. वॉटर सप्लायसाठी आता बघा, ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी आहेत ह्या पूर्ण URDPFI गाईडलाईन्स मध्ये कव्हर होतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, प्रश्न असतात की किती वॉटर सप्लाय, म्हणजे अर्बन एरियाला किती वॉटर सप्लाय दिल्या जातात, टाउनला विदाउट सीवेज सिस्टीम असेल तर किती. हे तुम्ही सिव्हिलमध्ये, आर्किटेक्चरमध्ये शिकलेले आहात की किती 135 LPCD. ऍक्च्युली काय होतं, आपल्याला नोट्स वाचायची होऊन जातं आणि सगळ्या बुक्समध्ये आपण बघत नाही आणि 135 लिटर्स पर कॅपिटा पर डे आपल्याला वॉटर सप्लाय द्यावं लागतं. हे एकदम लर्न असतं आपल्याला, है ना. आपण कधीच त्याच्या खालचे क्रायटेरिया वाचत नाही की 70 कधी द्यायचं, 40 कधी द्यायचं. फक्त तेवढाच डिफरन्स आहे प्लॅनिंग मध्ये आणि इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट. ठीक आहे. सो ते सुद्धा वाचणं इज इम्पॉर्टंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड काय काय गोष्टी आहेत, ड्राय वेस्ट कशाला म्हणतात, वेट वेस्ट कशाला म्हणतात, सीवेज आणि सॅनिटेशन मध्ये 80% ऑफ वॉटर सप्लाय हे इकडे घेतात डिझायनिंगसाठी, हे तुम्हाला सगळं माहितीये. तेवढं ओव्हरलुक इज व्हॉट द कंपोनंट्स ऑफ प्लॅन. ट्रान्सपोर्टेशन मध्ये सिग्नलिंग कधी करतात, फ्लायओव्हर प्रोव्हाइड करायचं असेल किंवा स्पॉट स्पीड कशा असतात, ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे कधी वापरतात, टाइप्स ऑफ सर्व्हिस कोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला URDPFI मध्ये गाईडलाईन्स मध्ये मिळतील आणि खूप मोठं पार्ट आपण त्याच्यात कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आता डिझास्टर साठी CRZ आहे, पण आय डोंट थिंक सो तुम्हाला येईल, ते जीकेचा पार्ट म्हणून येईल. सॉरी, पोस्टलसाठी. आणि डिझास्टरचा 2005चा पण ऍक्ट आहे. तुमच्या पेपरमध्ये जे मी तुमचे असेसमेंट टेस्ट घेईल त्याच्यात थोडे थोडे प्रश्न टाकत जाईल, सो दॅट त्या जीकेला तुम्ही सुद्धा काय म्हणाले फॅमिलियर व्हायला पाहिजे. ठीक आहे. हाऊसिंगसाठी टाउनशिप पॉलिसी आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये EWS वाल्या लोकांसाठी आहे, ते आपण बघू. सो दीज आर दी कंपोनंट्स ऑफ द प्लॅन. आणि हा पूर्ण स्टडी आपल्याला करायचा आहे. टाउनशिप पॉलिसीज बघायच्या आहेत, टाउन प्लॅनिंग स्कीम्स बघायच्या आहेत आणि हा पूर्ण सिलेबस आपल्याला 2.5 ते 3 महिन्यात रोज 1 तास देऊन, फक्त संडेला सुट्टी घेऊन आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आणि तो होतो. ठीक आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. फक्त मला तुमचे प्रश्न घ्यायचे की आताही काय प्रश्न आहेत की क्लिअर झालं आहे. येस अभिषेक, टेलिग्राम चॅनल आहे. मी युट्यूबवर लिंक पण टाकलेली आहे. तुम्ही मिशन टाउन प्लॅनिंग 2013 पासून, जेव्हापासून मी बॅचेस घेत आहे तेव्हापासून तो स्टार्ट आहे. आपण त्याला जॉईन करा आणि तुम्हाला कळेल. मॅम, MRTP रीड केला आहे पण क्वेश्चन्स पेपरमध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत, सो त्याच्यासाठी काय करावं लागेल. तेच तर प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही काहीही MRTP वाचताय आहे तो तेवढा म्हणजे इफेक्टिव्ह नाहीये अनलेस अँड अंटिल तुम्ही आरपी आणि डीपी बघणार नाही. तुम्हाला पहिले आरपी आणि डीपी बघावं लागेल की ऍक्च्युली काय आहे. त्यांच्या रिपोर्ट्स वाचण्याची सवय ठेवा. म्हणजे एखादा कोणताही, मी असं नाही म्हणत की प्रत्येक सिटीचं, कारण की ऑब्व्हियसली मोठं आहे, तर डीपी कोणत्याही एका ठिकाणचं डीपी जेव्हा आपण हे संपेल माझं, म्हणजे जनरल टॉपिक संपेल, तेव्हा मी पुण्याचं डीपी आणि पुण्याचं आरपी किंवा लेटेस्ट झालेलं, आता मुंबईचं ऍक्च्युली मुंबई याच्यासाठी नाही घेत किंवा मुंबईला खूप गोष्टी लागतात, CRZ लागतं, डिझास्टर लागतं आणि त्याच्यात खूप किचकट गोष्टी आहेत, त्या एवढ्या लवकर नाही कळत तुम्हाला. मी घेते सगळ्यांचे क्वेश्चन्स. तर म्हणून प्रॅक्टिकल अपने आप तुम्ही मला एक महिना द्या आणि तुम्ही स्वतःच म्हणाल की मॅम आम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चनचे सुद्धा आन्सर यायला लागलेत. सो पूजा, आय होप दिस इज क्लिअर.
लेक्चर टाइम टेबल 7 to 8 कंटिन्यू हेच राहील का? येस, कंपल्सरीली 7 to 8 इफेक्टिव्ह लेक्चर आणि 8 ते 8:15 क्वेश्चन आन्सरिंग सेशन्स. यश, व्हेरी गुड. नोट्स आता दिले पाहिजे मॅम, म्हणजे पॅरलल स्टडी करता येईल. जोरच तो माझ्याकडे सिलेबस येत नाही तोरच तो मी नोट्स देऊ शकत नाही. सॉरी रोहित. बुक्स कोणते आहेत टाउन प्लॅनिंगला? अनफॉर्च्युनेटली देर इज नो वन स्पेसिफिक बुक. ठीक आहे रोहित, तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी जेव्हा मी जो टॉपिक घेते त्याचा जो प्रिंटेड मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल तो ऍक्ट, मी MRTP घेते, मी तो ऍक्ट देईल. मी लारा घेते, मी तो लँड ऍक्विजिशनचा ऍक्ट देईल. सो नाही मॅम, ह्या PPT रोज आम्हाला मिळणार का? नाही, PPT नाही शेअर होणार कोणालाच. येस, नाही, तुम्ही लॅपटॉपवर नाही बघू शकत, तुम्ही मोबाईलवरच बघू शकता. ATPची प्रमोशन जिथपर्यंत घ्याल तिथपर्यंत होऊ शकते. मॅम, ऍक्ट साठी सध्या ऍक्च्युअल ऍक्टची कॉपी यूज करायची की रेफरन्स बुक? रेफरन्स, हा, व्हेरी गुड क्वेश्चन हिमांशू. माझ्या याच्यात मी फर्स्ट डेला म्हणते, कोणत्याही प्रकारचं रेफरन्स बुक ऍक्ट साठी वापरायचं नाही. याचं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट रिझन काय आहे माहिती का? की ऍक्ट हा प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अपडेट होतो, पण बुक ही तुम्ही कधीची घेताय त्याच्यावर डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल, आता कोविडमुळे काही गोष्टीच्या टाइम लिमिट्स बदलल्या आहेत. तुम्ही मागच्याच वर्षीचे बुक्स घ्याल आणि ते त्याच्यात नसणार आहे. सो रेफरन्स बुक ऍक्ट साठी कामात येत नाही. जमलंच तर सगळ्यात अगोदर कोर्टात जा आणि त्या लँड ऍक्विजिशन आणि MRTP या दोन्हीची कॉपी घेऊन या, लेटेस्टली अपडेटेड. नाहीच जमलं तर मी तुम्हाला लिंक्स दिलेल्या आहेत, त्या तरी डाउनलोड करा. सो ऍक्ट साठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी रेफरन्स बुक वापरू नका. जिथे लिगल गोष्टी येतात प्लीज तशाच्या तसा वापरा, काहीच वापरू नका. मॅम, UDCPR मधील नेमके कोणते टॉपिक वाचायचे हे मी 4 तारखेला सांगणारच आहे. स्टडी मटेरियल कसं भेटेल मॅम? पोस्टाने घरी, ऍप वरती, ऑनलाईन का? काय मला नाही कळलं अमोल. मॅम, ऍक्टची प्रिंट कुठून रीड करायला स्टार्ट करायची का रेफरन्ससाठी? म्हणजे कुठून ऍक्ट वाचणं चालू करायचं असं म्हणणं आहे का प्रतीक्षा तुझं? तर येस, ऍक्ट कुठनं वाचून, म्हणजे आता 2 दिवस तुम्हाला पेशन्स धरावा लागेल. की तिसऱ्या दिवसापासून मीच सांगेल की ऍक्टचं किती वाचायचं. तुम्हाला जर खूपच झालं की मॅम काल प्रश्न होता मला एकाचा की मॅम मला तुम्हाला पॉज करू मला नोट्स पण काढायचे आहेत, खूपच झालं ना तर त्या ऍक्टची प्रिंट घेऊन बसा आणि मी जेव्हा सांगते तेव्हा फक्त त्याच गोष्टीला अंडरलाईन करा. हा, बाकी काहीच करू नका. समाधान, GSच्या मॅम GS कोण घेणार मॅम? मे बी असं असेल. तर आय गेस तुम्ही स्टार्टिंगचं सेशन मिस केलं आहे. जर सगळ्यांना PPT दिसत असेल तर मी हे दाखवते. फॅकल्टी कोण आहे याबद्दल मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की शीतल वाळवेकर मॅम आहे, त्या दीपस्तंभला UPSCच्या यांना शिकवतात. पण अगेन मी इथे तुम्हाला म्हणते की त्यांनी सुद्धा पेपरला खूप, म्हणजे सगळ्याकडचे पेपर बघून सांगितले की तुमचं GS इतकं डिटेल नसतं. तुमचं GK इज रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग असतं. सो बेटर इज टू गो बाय दिस वे. ठीक आहे. अजून प्रगती, आपण ऍक्ट लाईन बाय लाईन नाही रीड करणार आहे कारण की आपण लॉयर नाहीयेत. सो सेक्शन 3 मध्ये कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तोच तर डिफरन्स आहे. जर मी लाईन टू लाईन हे केलं तर तुम्हाला MRTP ला 2 वर्ष लागतील, कारण की MRTP इतकं इझी नाहीये. इव्हन तुम्ही सुद्धा बघितलं असाल. सो नाही. क्लास 1 पोस्ट आहे की क्लास 2 पोस्ट आहे? क्लास 1 पोस्ट आहे, श्रेणी B. मॅम, ऍटलीस्ट ऍक्टच्या PDF कोणत्या वेबसाईटवर भेटतील? सागर, तुम्ही माझं YouTube व्हिडिओ बघा, बुक्स
बुक्स टू बी रेफर वाला, आणि त्याच्या खाली मी लिंक्स दिलेत वेबसाईटची. म्हणजे खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये, त्याच्या खाली प्रत्येका गोष्टीची लिंक दिली आहे, फक्त त्याच्यावर क्लिक करा. इव्हन मी माझ्या ड्राईव्हचं पण लोकेशन दिलंय, कारण की लेटेस्ट MRTP ऍक्ट मी त्याच्यात टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यातनं म्हणजे डाउनलोड करू शकता. ATP ची पोस्टिंग मोस्ट प्रोबेबली डिस्ट्रिक्ट लेवलला होते. रेकॉर्डेड फ्रॉम व्हिडिओज किती वेळा वॉच करता येऊ शकतं. आता तरी मी 2दा ऍक्सेस दिला आहे, पण इफ इन केस असं तुमचं आहे की जसं मला सुद्धा माहिती आहे टाउन प्लॅनिंग स्कीम इज लिटिल बिट डिफिकल्ट, तर मी तिथे कुठेतरी एखादा टाइम वाढवू शकते. सो आता तरी 2च आहे. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न की बा आम्ही बेसिक सिव्हिल इंजिनियर आहोत मॅम, आम्हाला कळेल का? लेटेस्टली जी माझी बॅच होती BMCची, असिस्टंट कमिशनरच्या पोस्ट आहेत मुंबईच्या, त्यांचं बॅकग्राऊंड होत म्हणजे त्यांचं क्रायटेरिया आहे यू कॅन बी एनीवन सर्विंग 5 years इन, म्हणजे डिपार्टमेंटमध्ये, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंट जॉबमध्ये 5 वर्ष येतात. सो दे आर फ्रॉम कॉमर्स बॅकग्राऊंड, आर्ट, कॉमर्स, सायन्स, इवन मेकॅनिकल इंजिनियर, इवन डॉक्टर. म्हणजे एवढ्या लोकांचं मी आतापर्यंत या लास्ट 2 month मध्ये टीचिंग केलंय आणि त्यांना MRTP आणि लँड ऍक्विजिशन कळलं आहे, तर तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे. क्वेश्चन प्रॅक्टिससाठी काय मटेरियल आहे? मी फक्त असेसमेंट देऊ शकते आणि क्वेश्चन तेवढं करू शकते तुमच्यासाठी, आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला लास्ट इयरचे पेपर आणि जे काही तुम्हाला नेटवर अवेलेबल आहे तुम्ही ते वापरू शकता. मी फक्त असेसमेंट टेस्ट देणार आहे. चलो, आय होप एव्हरीवन इज क्लिअर अबाउट दिस. व्हॅल्युएशनच्या न्यूमरिकलची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला खूप डिफिकल्ट व्हॅल्युएशनचे न्यूमरिकल्स नसतात. सो बेसिक व्हॅल्युएशनचे जे आहेत 1 rupee टेबल आणि हे हँड रिटन नोट्स मिळतील का? एकदम हँड रिटन आहे माझ्या, त्याला फक्त टाईप केलेलं आहे, कारण की डायग्राम वगैरे काढायला मला त्रास जातो, म्हणून ती मी एक व्हेरी गुड राहुल. 250 पानाच्या वरती, 250 ते 300 मॅक्स टू मॅक्स 300 पानाच्या वरचे नोट्स नाहीयेत माझे, आणि एकच बुक राहणार आहे. डोंट एक्सपेक्ट की 4-5 बुक येतील तुम्हाला आणि खूप काही भेटेल तुम्हाला याच्यातनं. माझ्या नोट्स ह्या इव्हन तुम्ही 2018च्या बॅचच्या पोरांना विचारू शकता. माझ्या नोट्स ह्या खूप जेवढं इफेक्टिव्ह आहे आणि जेवढं सिलेबसला घेऊन आहे आणि एक्सपेक्टेड आहे तेवढंच त्याच्यात आहे. मी काही तुम्हाला खूप 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 देणार नाहीये. सो इट विल बी लेस दॅन 300 pages. दॅट्स इट. हँड रिटनच आहे, फक्त आता मला म्हणजे खूप डिमांड वाढल्यामुळे मला ते टाईप करून द्यावं लागत आहे. टेस्ट सिरीज याच्यात इन्क्लुडिंग नाहीये आणि त्याचा मी अजून विचार केलेला नाहीये. यात नसेल. टोटल व्हॅल्युएशन टेबल किती असतात? 6. बघू ना आपण पूर्ण व्हॅल्युएशन बघू. ठीक आहे. चलो, ऍडमिशन्स करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आणि जर फुल फीस जसं मी पूर्ण सांगितलं आहे, फुल फीस आहे. TP साठी एक्सपिरियन्स आहे, अजून ऍड तर आलेली नाही आहे, पण TP साठी मोस्टली 3 years किंवा 5 years एक्सपिरियन्स असतं. 3 years तर मिनिमम असतं. सो TPचं ऍड मध्ये तुम्हाला कळेल की किती एक्सपिरियन्स आहे. मोस्टली तर 3 years मिनिमम एक्सपिरियन्स असतं. ATP to TPS. ठीक आहे. तर काहीही डिटेल्स लागले अजून, मी पहिल्या याच्यात तर सांगितलंच आहे तुम्हाला सगळं काही की कसं करायचंय, पण अजूनही डिटेल्स लागले तर यू कॅन कॉन्टॅक्ट इट, बुक युअर सीट, कारण की उद्या मी फक्त हे संपेल आणि जेव्हा मी DP आणि RP दाखवेल तेव्हापासून आपल्याला फक्त ऍडमिशन घेऊनच बघा. मोस्ट प्रोबेबली माय नोट्स आर सफिशियंट 90%. 10% तुम्हाला म्हणजे मी सिलेबसला घेऊन कव्हर तर पूर्ण करते, पण आता 4-5 क्वेश्चन असतातच नेहमी असे की काहीतरी वेगळंच येणं. आता बघा, मुंबईचा जो DP आहे तो कोणत्या याच्यावर बेस आहे? अशा प्रश्न तुम्हाला मिळणार नाही, पण मी लेक्चरमध्ये तुम्हाला मुंबई DP सांगितलेला आहे. सो दिस इज दी कॉमन सेन्स क्वेश्चन. सो नोट्स विथ माय लेक्चर इज सफिशियंट. क्लास झाल्यावर टेस्ट घेणार का? मी असेसमेंट टेस्ट बद्दल बोललेले आहे, टेस्ट सिरीज नाही आहे.
असेसमेंट टेस्ट घेणार आहे. 3 इयर्स गव्हर्नमेंटचं लागतं आणि ते म्हणजे मोस्ट प्रोबेबली एटीपी टू टीपी होतात किंवा सिडको MMRDA असं तरी एक्सपिरियन्स लागतो टीपी साठी. ठीक आहे, चलो विल स्टॉप हिअर. काहीही असेल तर फोन करा, नंबर आहेच तुमच्याकडे, आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन करायची असेल तर कॉल करा. चलो, हॅव अ गुड डे. सेम टाइम उद्या 7 वाजता भेटूया. गुड डे.